कैलासवासी रघुनाथजी भाळवणकर मित्रमंडळ व न्यू स्वस्तिक तरुण मंडळ यांच्या वतीने महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न. पंढरपूर प्रतिनिधी. पंढरपुरात कैलासवासी रघुनाथजी भाळवणकर मित्रमंडळ आणि न्यू स्वस्तिक तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधींची जयंती, लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आणि धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देवानंद येरकर, जयकुमार झरकर सर, सलीमभाई आतार, ॲडव्होकेट राजेश भांदुले, नंदकुमार गवळी, राजीव गवळी, मैंदकर हे उपस्थित होते. यावेळी स्थानिक व्यापारी वर्ग व काँग्रेस प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयकुमार झरकर सरांनी मार्गदर्शन करत महापुरुषांच्या विचारांचा नवयुवकांनी वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सोलापूर व्हायरल टीमशी बोलताना काँग्रेसचे नेते राजेश भादुले यांनी सुरुवातीला सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन भाजपवर सडकून टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की भाजपा फक्त हाफ चड्डीतून फुल पॅन्टमध्ये गेली आहे. त्यांना महापुरुषांचा विसर पडला आहे. सोलापूर जिल्हा हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. मात्र भाजपकडून या महापुरुषांचा उल्लेख केवळ मतांसाठी व भाषणापुरता केला जातो, अशी टीका करत त्यांनी थेट पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्यावर टीका करत म्हटले की काल मंगळवेढा येथे RSSच्या रॅलीत त्यांनी हाफ चड्डीवरून फुल पॅन्ट घातली, पण विचार मात्र जुनेच आहेत. केवळ आमदारकीसाठी फुले शाहू आंबेडकर यांची नावं घेणे ही लाचारी आहे. यावेळी त्यांनी नगरपालिका व राष्ट्रवादी युवक नेते अनिल सावंत यांचीही चांगलीच कानउघडणी केली. पंढरपूरच्या विकासावर भाष्य करताना ॲडव्होकेट भादुले यांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यांनी सांगितले की शहरात रस्त्यावरील खड्डे, पावसामुळे निर्माण झालेली दयनीय स्थिती हे प्रशासनाचे अपयश आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अनिल सावंत यांच्यावरही टीका करत ते म्हणाले की त्यांनी ऊसाचे खोड बघावं, उगाच नगरपालिकेवर निवेदन देऊन स्टंट करू नये असा टोला लगावला. यावेळी त्यांनी भालके यांची पाठराखण करत परिचारकांचेही कौतुक केले. याच मुलाखतीत भादुले यांनी स्वर्गीय भारतभूषण भालके यांच्या कार्याची पाठराखण केली. दसऱ्याच्या निमित्ताने आज धम्मचक्र परिवर्तन दिन असेल किंवा दसरा असेल साजरा करण्यात आला आहे. तुम्ही काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहे, काय सांगू शकता? आज सर्वप्रथम माझ्या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन त्यानंतर आज देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचीसुद्धा जयंती आहे. लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि आज धम्मचक्र परिवर्तन निमित्त या घटनेशिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही आज हा दसरा साजरा केलेला आहे. वास्तविक पाहता आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर ओला दुष्काळ आहे. या ओला दुष्काळामध्ये सुद्धा 100 वर्षात कधी नव्हत्या त्या आज पॅन्टीवर फिरायला लागल्या. त्यामुळं सत्ताधारी आज काय करतायत आणि काय नाही, गोरगरीब शेतकरी वर्ग, सर्वसामान्य शेतकरी वर्ग हा आज ओल्या दुष्काळात होरपळून निघाला आहे. त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज बघितलं तर धम्मचक्र दिन आहे, महात्मा गांधींची जी जयंती आहे, लालबहादूर शास्त्रींची पुण्यतिथी आहे. अशासुद्धा ज्येष्ठ लोकांच्या ज्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं, ज्यांनी आपल्या देशासाठी कर्तृत्व दाखवलं आणि त्यांच्या कार्यामध्ये जय जवान जय किसानचा नारा दिला, शेतकऱ्यांसाठी झडले, शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची लाट आणली, जय जवान जय किसान म्हणून शेतकऱ्यांना या देशामध्ये सगळ्यात मोठा या जगाचा पोशिंदा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये असणाऱ्या लोकांना आज जाणीव पाहिजे. आज ते सुद्धा चड्डीची पॅन्टीवर आली, पण त्या लोकांना या लोकांचा विसर पडला. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा काँग्रेसचा एक कार्यकर्ता आणि माजी शहराध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करतो. काल
पंढरपूर मंगळाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे हे देखील RSSच्या संघटनेत होते. एकीकडे सोलापूर जिल्हा हा फुले शाहू आंबेडकर विचाराचा वारसदार म्हणून ओळखला जातो, दुसरीकडे विद्यमान आमदार ते फक्त फुले शाहू आंबेडकरांचे भाषणं ठोकतात आणि RSSचे कपडे परिधान करून रॅली काढतात. काय वाटतं? एकंदरीत आता तुमच्या माहितीवरून असं दिसतं की त्यांना सत्तेसाठी काय काय करावं लागतं हे जे आपल्या त्यांच्या वर्तनावरून दिसून येतं. आता जे त्यांनी पॅन्ट शर्ट घालून संचलन केलं असेल तर त्यांना लखलाभ, पण वास्तविक पाहता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर त्यांनी मतं मिळवली. या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, पण आज अखेरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी ओला दुष्काळ पंढरपूर तालुक्यामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये झाला त्या ठिकाणी प्रत्यक्षात कुठेही त्यांचा सहभाग दिसला नाही. यावरून त्यांना फक्त वरिष्ठांना खुश करण्यासाठी, म्हणजे जे आज केंद्रामध्ये सत्ताधारी आहेत, राज्यामध्ये सत्ताधारी आहेत, पंढरपुरामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आहेत, या सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांना सुद्धा तसली पॅन्ट घालायला लागली. ही दुर्दैवाची बाब मतदारांची आहे. परिचारकांना जे जमलं नाही ते अवताडे करून दाखवतात असं वाटतंय का? कारण की परिचारक हे कितीतरी वर्षापासून RSS संघटित आहेत किंवा भाजपशी संघटित आहेत, मात्र त्यांनी कधीही हात चड्डी घातलेली नाही. काय वाटतं? परिचारक साहेबांचं ही भूमिका ही वैचारिक भूमिका आहे. त्यांचा पहिल्यापासूनचा जरी मी विरोधक असलो आणि विरोध करत राहणार, परंतु त्यांचं वैचारिक जर पाहिलं तर त्यांची वैचारिक भूमिका ही वेगळी आहे. त्यांचं समाजकारण वेगळं आहे, राजकारण वेगळं आहे. पण अवताडे आहेत ते त्यांच्या जीवावर आहेत, निवडून आलेले आहेत. ते अख्खं संपूर्ण पंढरपूर तालुका जिल्हा जाणतो. पण अवताडे साहेबांना अजून एकदा पुन्हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने दाखवायचं असेल आणि येणारी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वेगळं काय घडवायचं असेल अवताड्यांना तर त्यांनी घडवावं, प्रचाराला सोडून घडवून दाखवावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. नाही हो, तुम्ही माजी शहराध्यक्ष आहात. पंढरपूर शहरातील विकासाच्या कामावर तुम्ही वारंवार आवाज उठवलेला आहात. आता पंढरपूर शहरात प्रशासन आहे, पालिका प्रशासन नगरपालिकेवर आहे, पण पंढरपूर शहराची अवस्था अत्यंत दुर्दैवी झालेली आहे. रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, रोड चांगले नाहीत. काय सांगू शकाल? एक तर आपण म्हणतो ती परिस्थिती पूर्ण सत्य आहे. प्रशासक ह्या नगरपालिकेमध्ये आहेत आणि ह्या प्रशासकांकडे जायचं, निवेदन द्यायचं, फोटो काढायचा. ज्या लोकांना राजकारणाचा नाही, समाजसेवेचा गंध नाही, कारखान्याच्या ऊसाच्या कांड्याशिवाय दुसरं काही कळत नाही, अशा लोकांनी पुढे येऊन फक्त स्टंटबाजी करायची. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दाखवायचं मी सुद्धा काहीतरी करू तुमच्यासाठी करतोय, पण लोकांनी ओळखून त्यांना मग विधानसभेला जागा दाखवलेली आहे. अशी लोकंसुद्धा आज समाजामध्ये येऊन मी रस्त्याचं काम करतोय, मी खड्ड्याचं काम करतोय असं म्हणतात. वास्तविक आता काँग्रेस पक्षावरती निवेदन देण्यात आलं ती दखल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी घेतील असा एक आशावाद आहे. आपण जर बघितलं तर पंढरपूरमध्ये खड्ड्यात रस्ता खड्ड्यात आहे हे दिसून येत नाही. ही पंढरपूर शहराची नाही तर पंढरपूरच्या उपनगराची सुद्धा तशी परिस्थिती आहे. नवरात्र महोत्सव होता, बायका माझ्या माता भगिनीसुद्धा रस्त्याने चालत जात होत्या. आणि नवरात्र परंपरा आहे की पायात चप्पल न घालण्याची परंपरा आहे. परंतु ह्या नगरपालिकेला ना कुठली त्याची काळजी, ना सत्ताधारी आमदाराला कुठली काळजी, काहीही कुणाला काळजी नाही. जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे. निवडणूक आली की यांना फक्त जनता आणि मतदार दिसतो, एरवी त्यांना काहीही दिसत नाही सत्तेशिवाय. आणि गाडीत बसायचं, ECमध्ये बसायचं, अधिकाऱ्यांनी सुद्धा ECमध्ये बसून आदेश करायचे. तलाठी सर्कल यांनी जागेवर न गेलेत का नाहीत याचंसुद्धा त्यांच्याकडं कुठलं रेकॉर्ड नाही. त्याबद्दलचं मी परवा दिवशी तहसीलदार साहेबांना बोललो. तहसीलदार साहेब म्हटले तर पंचनामे तलाठी चालू आहेत. एवढं चालू असतानासुद्धा ओला दुष्काळ पडला असताना तालुक्यामध्ये काही ग्रामीण भागामध्ये प्रचंड पाऊस झाला, तिकडं दुर्लक्षित करून तहसीलदार मात्र तहसील ऑफिसमध्ये बसून, प्रांत ऑफिसमध्ये बसून केसेस चालवत आहेत. मी आपल्याला पुरावाच देतो. म्हणजे अशा पद्धतीने प्रशासन आणि त्याच्यावरचं राज्याचं प्रशासन अशी दुर्दैवी अवस्था जनतेची झालेली आहे. न घर का ना घाट का यांनी सत्ताधारी करून ठेवलेलं आहे. काँग्रेसच्या तिकिटावर चिन्हावर भगीरथ बालके हे 1,16,733 मतांनी पराभूत झाले. मात्र ते सुद्धा आता सध्या गायब आहेत. ते सुद्धा पंढरपूरच्या नगरपालिकेच्या प्रश्नावर आवाज उठवत नाही आहेत. काय वाटतं? नाही, काही भगीरथ बालके जे आहेत ते भगीरथ बालके हे पंढरपूर शहर, ग्रामीण भाग, मंगळवेढा या भागामध्ये जाऊन स्वतः आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रणितताई बालके ह्या स्वतः जाऊन जागेवर जाऊन
स्वतः जागेवर जाऊन कुठल्या अधिकाऱ्याकडे जाणं म्हणजे काय निवेदन देणं म्हणजे काम होत नसतं. धीर देऊन त्यांना आधार देऊन त्यांना मदत करणं ही प्रत्यक्षात भूमिका ते पार पाडत आहेत. प्रचंड मताधिक्य दिलेले लोकांनी दिलेले मतं त्याचा त्यांना आदर आहे आणि ते आदर करतायत. मी काँग्रेसचा एक माजी शहराध्यक्ष या नात्यानं आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपल्याला ही माहिती सांगतो आहे आणि जी घडलेली प्रत्यक्ष माझ्या समक्ष झालेली आहे. मीच त्या घटनेला साक्षीदार आहे. आपण म्हणतो त्याप्रमाणे बाकी कुठेही घडत नाहीत. राम सातपुते यांनी सोलापूरची लोकसभा लढवली, मात्र ते ओला दुष्काळामध्ये कुठेही सक्रिय दिसत नाहीत. महाडा असेल, मोहोळ असेल किंवा आपले पंढरपूरची काही गावं असतील. राम सातपुते साहेबांचं कसं आहे, बोलाची बात आणि बोलाची कडी अशा म्हण आहे, त्याप्रमाणे आहे. बोलायचं आणि करायचं काहीच नाही. जनतेसाठी आज राम सातपुते अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेला लढवली. त्या मंगळवेढ्यातल्या कुठल्याही ग्रामीण भागामध्ये दिसले नाहीत, पंढरपूर तालुक्यामध्ये कुठे दिसले नाहीत आणि सोलापूरच्या लोकसभेमध्ये मात्र मोठमोठी भाषणं ठोकली. आणि भाषणं ठोकताना त्याच्या व्यासपीठावर कोण कोण होतं याचं सुद्धा आत्मचिंतन आपण बघावं. राम सातपुते म्हणजे काय असे सक्रिय कार्यकर्ते असे असं मला वाटत नाही. केवळ एका विशिष्ट मुख्यमंत्र्याचे विशिष्ट बगल आपण म्हणतो वाटेतली आणि पेल्यातली त्यातला प्रकार राम सातपुते म्हणजे